नमस्कार. मी सतीश मोरे, पुढारी कराड येथील पत्रकार. आज आपण आहोत अशा एका ठिकाणी, आपल्या कराड नव्हे तर सातारा जिल्ह्याचे नव्हे तर पूर्ण राज्यभरात एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडं आदरानं पाहिलं जातं असे सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब यांच्या निवासस्थानी. आणि आज इथं येण्याचा आपला असा एक उद्देश आहे की श्रीनिवास पाटील राज्यपाल होते, माजी खासदार होते, सातारचे कराड लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते, IAS म्हणून ते मोठ्या पदावर निवृत्त झाले. याच्या पुढची त्यांची आणखीन एक ओळख आहे, ते म्हणजे ते आदरणीय शरद पवार साहेबांचे अतिशय जवळचे आहेत, त्यांचे ते बालमित्र आहेत. आणि पवार साहेबांच्या कुटुंबावर दोन दिवसापूर्वी एक मोठं संकट आलेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं बारामतीजवळ विमान अपघातात निधन झालं. आणि हे दुःख एकटा पवार कुटुंबाला नव्हे तर संपूर्ण राज्यालाच दुःख झालेलं आहे. पवार साहेबांचे अतिशय जवळचे असणाऱ्या श्रीनिवास पाटील साहेबांच्या घरात सुद्धा ते फार मोठं दुःख आहे. कराडकर गेल्या 2-3 वर्षापासून अक्षरशः विषय निघाला तर ते रडतात, इतकं ते दुःख आहे. आणि पवार साहेबांच्या कुटुंबाशी एकरूप असणाऱ्या किंवा जवळच्या असणाऱ्या पाटील साहेबांच्याकडून आपण अजित पवारांच्या, पवार साहेबांच्या आणि संपूर्ण त्या कारकिर्दीच्या काही आठवणीवर आपण थोडा गप्पा मारणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. आपण पवार साहेबांचे अतिशय जवळचे आणि त्यांच्या घरात एक मोठं दुःखद घटना घडलेली आहे. खरं तर मला अशी माहिती आहे की तुम्ही अजित पवारांना लहानाचं मोठं वेळेला पाहिलेलं आहे, तर काय आपण आठवणी सांगू अजितदादांच्या? पवार साहेबांची आणि माझी मैत्री म्हणा, परिचय म्हणा किंवा जाणं म्हणा, 1958 सालापासून. मी 57 साली कराडातून SCC पास झालो आणि 58 साली शरद पवार बारामतीहून SCC झाले. ते पुण्याला बृहन्महाराष्ट्र कॉलेज मिळाले. आम्ही त्यापूर्वीच SP कॉलेज होतो. त्यांच्या 2 भगिनी सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये, पूर्वीचा साताराच, वडगाव हवेली नावाचं गाव आहे, ते जगताप आणि ढवळीला माजी मंत्री ND पाटील यांच्या पत्नी या पवार साहेबांच्या भगिनी. त्यामुळं पवार साहेबांची माझी ओळख तिथं झाली. कुणाला काय आहे का नाही बघायचं, कुणाचं काय दुखतंय तर डॉक्टर घेऊन जायचं, त्याला सायकल नसली तर लिफ्ट द्यायची, असं काहीतरी लोकांना मदत करण्याची प्रवृत्ती त्यांच्या घरात, माझ्या घरात. कर्मवीर अण्णांचे शिष्य माझे वडील. कर्मवीर अण्णांची आणि पवार घराण्याची फार जवळची मैत्री. त्यामुळे आमचे सगळे समान सवयी आणि त्यामुळं त्यांचा माझा गेले जवळ 68 वर्षांचा परिचय आहे. आणि म्हणून जी दुःखद घटना घडली ती पहिले खरी वाटत, विमान पडू दे, बारामती विमान पडलं, पण त्यात अजित पवार आहेत तरी एक शंका. अजित पवार खिडकीतनं कुठून तरी लांब पडले असतील. अर्धा तास आम्ही फक्त आठवतो विमान पडलं, अजित पवारांचा उल्लेख नव्हता. तोपर्यंत छातीत कुणकुण सुरू होती. जखमी अवस्थेत असतील, तिथून मुंबईला नेतील, मोठ्या डॉक्टर त्यांना वाचवतील, परत ते आपल्याला देतील. पण दुःखद बातमी साधारणतः 9:15च्या सुमारास बाहेर पडली आणि मनाची धडपड होते, अजून गेलेलं नाही. एक उमदा माणूस, ज्याला मराठीत तोंडाव बोलणार, आपण काही ग्रामीण भाषेची तोंडाव बोलणार, हे माझ्या बरं का, अरे तुझं काय का, मी करून देतो तुझं काम, कशाला उठतोय, काय पाहिजे, बरं चांगलं तर राहतं का, काही घाण कशाला ठेवली. शर्टाला जरी डाग पडला असला तरी त्यांना चालायचं नाही. पायरी कमी जास्त उंची जास्तली तरी त्यांना चालायचं नाही. बोलणं अतिशय समर्पक, शैलीदार आणि ग्रामीण भाषेत. जी ग्रामीण भाषा आता मी आलो
तर माझा शिपाई माझ्याकडे होता गुटपाळे. आता गुटपाळ्याचा पुणेरी शब्दात गुंफले आहे फरक. म्हणजे सामान्य माणसाच्या मनामधल्या गोष्टी जाणून घेऊन बोलणारा आणि मध्येच कुठे एक बस कशाला आला येतं. मी बोलतोय ना सकाळी 6 वाजता माझं चालू झालं, तुझं काय मध्ये लटकानं थोडा वेळ भेटतो. म्हणजे त्याला रागावणंही झालं आणि थोडा वेळ भेट म्हणणंही झालं. त्यामुळे त्याला एक दिलासा आला आणि त्यालाच वाईट वाटलं की यार आपण बोलायला नको. असे ते अजित पवार, त्यांचे वडील हे उत्तम वाचक होते, उत्तम चित्रकार होते. राजकमल स्टुडिओमध्ये त्यांनी काम केलं आहे. आनंदराव पवार, देवळाली प्रवरा, 2 देवळे आहेत, नाशिक देवळाली आहे आणि प्रवरा देवळाली राहुल तालुक्यात आहे. तिथले कदम नावाचं घराणं आहे, अण्णासाहेब कदम, ते सासरे. चंद्रशेखर कदम आमदार, दादांचा आजोबा. हे दादाचा आजोळ. जन्म तिथला. वाढले काठेवाडी, वाढले बारामती, शिक्षण थोडं कोल्हापूरला, नंतर पुण्याला. कार्यकर्ता म्हणून मी त्याला पाहिलं. मी पुण्याला कलेक्टर होतो 88 ते 92. त्या काळामध्ये सोमवारी सकाळी 11 वाजता एक चिठ्ठी, अजित पवार बारामती. आपले चुलते राज्याचे मुख्यमंत्री असताना एखादा पुतण्या कलेक्टरला अजित पवार बारामती चिठ्ठी पाठवतो आणि आत येण्याकरता परवानगी मागतो आणि जेव्हा पाळी येईल तेव्हा आत येतो. एवढी सभ्यता कोणाकडेही दिसणार नाही. हे तुम्हाला मी मुद्दाम सांगितलं, खरं सांगतो. मग काय समोर कामाची यादी. साथे काका ससूनमध्ये एक माणूस जरा आजारी, ते औषधाचं काय जमतं का बाबा. 2 एक गुरुजी आहेत, त्यांची बायको बारामतीला आणि नवरा सुप्यात आहे. जरा जिल्हा परिषदेमध्ये सांगून एकत्र काय करता येईल का बघा. छोटी कामं, पण त्या माणसाला आपल्या आयुष्यातलं मोठं काम झालं याचा आनंद त्याला भेटल्यानंतर जाणार बाहेर. थंडी असेल तर आपली शाल काढून जाणार, मोठ्या माणूस. आणि त्यामुळं अलीकडच्या काही घटना सोडल्या तर प्रचंड दुर्घटना मोठी महाराष्ट्रानं अनुभवलेली आणि बारामतीत घडलेली. जी बारामती पवार साहेबांच्या दिल्लीला जाण्यानंतर अजित पवार घडली. 91 साली अजित पवार हे 4-5 महिन्यात खासदार झाले होते. त्यांचा निवडणूक निर्णय अधिकारी मी होतो. बारामती लोकसभावरती 91 सालच्या पोटनिवडणुकीत ते गेले, राहिले. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर परत आले. आमदार 7 वेळा, खासदार एकदा, उपमुख्यमंत्री 6 वेळा. जलसंपदा खातं घ्या, ग्रामीण शिक्षण घ्या, स्पोर्ट्स घ्या, कुठल्या विषयावरती हातखंडा. आणि होतंय तर होतंय, नाही होत तर होणारच नाही, इतकी कडक भाषा. आणि त्यामुळं पवारसाहेबांच्या घरी येणं जाणं होतं. काल गेलो नाही. हमरडा फोडणं सगळं देखत ते जमलंच नाही. जाऊ, काही कारणानंतर जाऊ. पण ज्या बाळाला आपण दूरदूर चालताना बघितलं त्याला सलामी देऊन आनंदात पाठवलं जातं, ते बघणं आवडेल. सलामी मी पाहिले, कलेक्टर म्हणून पाहिले, राज्यपाल म्हणून पाहिलेले आहे, खासदार म्हणून अनेक वेळा पाहिले, झेंडावंदन पाहिले. पण ही सलामी ही
मी म्हणणारा मिळत नाही अशी झाला मी. दुःख अंतकरणानं, जड अंतकरणानं काल परवाचा विचार करतोय. सहसा कोणाला मी माझी ज्याला काय म्हणतात ना प्रतिक्रिया दिलीच नाही. तुम्ही आग्रह केला म्हणून मी बोलतो. कारण ज्या एका वृत्तपत्राशी आपण संबंधित आहात ते संपूर्ण महाराष्ट्रातलं, विशेषतः दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात एक जाणतं वर्तमानपत्र आहे. त्यात 2 शब्द गेलेल्या माझ्या लेकराविषयी काही गोष्टी कळाव्यात ज्या मला माहिती आहेत, म्हणून मी हा प्रयत्न करतो. तुमचे खास एवढे पवारसाहेबांचे संबंध आहेत. एवढा मोठा पोलादी पुरुष काल ओक्साबोक्शी रडत होते, म्हणजे परवाच्या प्रेसमध्ये काल एकदम ते खचलेले होते. असं संकट असं म्हणतात की ज्येष्ठा अगोदर कनिष्ठांचं जाणं झालं. एक तुकाराम महाराजांचं काहीतरी एक आहे. ही किती किती मोठं दुःख आहे. म्हणजे हिंदीत एक म्हण आहे, सगळ्यात मोठा बोजा खांद्यावर जर काय असेल तर पुत्राचं शव ज्या तिरडीवर आहे ती खिरडी बापाच्या खांद्यावर असणं हे सर्वात मोठं बोजा आहे. जे झेपत नाही पण सांभाळून जावं लागतं, कारण ते करावंच लागतं. बापाला किंवा चुलत्याला खचून चालत नाही. नाही सर, दादांचे तुमचे तुम्ही आयुक्त असताना असतील किंवा नंतर तुम्ही आपण खासदार झाल्यानंतर जे काही संबंध आले असताना ते कार्यकर्ते पुढे गेले होते. आलेले, हा, ते आपण मगाशी आठवण सांगितली. सहकार क्षेत्रामध्ये बँकेत पहिल्यांदा संचालक, मग मुख्य चेअरमन 16 वर्ष, आणि मग 12 जाणं येणं. मी कलेक्टर, ते राज्यमंत्री, कमिशनरचं बैठक, DPDC, पालकमंत्री, मग भीमाशंकर जुन्नर बसून ते सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री, लोणंदच्या आसपास हा सगळा प्रदेश आपला. त्यामध्ये बारामतीत जाणं एक तर पवारसाहेबांच्या बरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीच्या सुट्टीत जाऊन भेटणं, त्यामुळे तिथं भेटणं. राहुरी प्रणालीला मंडळी माझ्या ओळखीची, कारण मी संगमनेरला प्रांत होतो, जाणं तिथनंच. त्यामुळं दोन्ही कुटुंबांचं प्रेम. त्यामुळं त्यांच्या बहिणी विजयाताई बहीण उत्तमपैकी पब्लिकेशन, सर्व वर्तमानपत्राच्या पुरवण्या उत्तम लिहायच्या. दुसऱ्या भगिनी अत्यंत उत्तम खेळाडू, विजया पाटील, सकाळ थोरली सगळ्यात मोठी भगिनी जी होती आमची रजनी इंदुलकर, त्या काल वाकून उठल्या आणि त्यांचा चेहरा बघितला आणि जीव तळमळला. त्यांचे वडील अशा अचानकच गेले. त्या लेकीला मी 15-20 दिवस सांभाळले. त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. खरं तर ही स्मरण एक माझ्या स्म काढणार, त्यात मरण आहे, असं मरण नको. दादांनी गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रासाठी जे स्वप्न पाहिलं, आणि दादांचं प्रत्येक वेळेला त्यांच्या बोलण्यात यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातला महाराष्ट्र आणि शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र हे त्यांनी पवारसाहेबांच्याकडून ते तत्त्व घेतलं. पवारसाहेब चव्हाण साहेबांचे त्यांना चव्हाण साहेबांना मानतातच. आपण पण चव्हाण साहेबांचे, चव्हाण साहेब ज्या वेळेला कराड होते मी 4 वर्ष होतो, आणि आत्माराम बापू जाधव नावाचे कारवेचे त्यांचे मित्र, हे मी जिथं राहतो त्याच्यावरती राहायचे. मग त्यांना चहा द्यायचा, पाणी द्यायचं, तिथंच बसायचं. आणि तुम्हाला साहेब का म्हणतात म्हणायचं, तुम्ही साहेब टोपी घालत नाही, हे घालतात ते तुम्हाला साहेब कसं म्हणतात, बाळबुद्धी. आणि तेच चव्हाण साहेब हे पवारसाहेबांच्या महाराष्ट्र होतात. आणि तरुणांचा नेता म्हणून वयाच्या 38व्या वर्षी जो माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, तो आपला मित्र आहे.
याचा आनंद भरभरून लुटला आहे. त्यांच्या हाताखाली प्रशासनाचे काम केलं, अजित पवारच्या हाताखाली प्रशासनाचे काम केलं. त्यामुळे दोघांही चुलत्याच्या आणि पुतळ्याच्या हाताखाली काम करण्याचा योग मला आला. परत त्यांच्याबरोबरच ते आहेत असताना एका राज्याचा राज्यपाल म्हणून मी काम केलं. पूर्वी ते मला काका म्हणायचे, नंतर ते खासदार म्हणायला लागले प्रेमानं. कारण काका म्हणायला कोणाला कळणारही नाही कसे काका. अगदी पहिल्या पिढीत काका म्हणून चिठ्ठी दिली होती. त्यामुळं असा एखादा उमदा माणूस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी आता क्रांती घडली, भगिनींना काही रक्कम देण्याची, लाडक्या भगिनीची, आणि ती पुरवण्याची सातत्याने वित्तमंत्री ते मोठं काम केलं त्यांनी. आणि 11 वेळा बजेट मांडायचं सोपं नाही. आम्ही बजेट मांडले. आयुक्त म्हणून महानगरपालिका पिंपरी चिंचवडचं, आयुक्त म्हणून नागपूरचं बजेट मांडण्यापूर्वी कशा कशात रक्कम येते आणि कशा कशावर खर्च करायची आणि पुरतंय काय आणि उरतंय काय. उरत नाहीच, मग ते कुठनं मिळवायचं, मग ते व्याजाने मिळवायचं उत्पन्न वगैरे करायचं का उत्पन्न वाढवायचं का कर बसवायचे, पाणीपट्टी बसवायची का, करपट्टी बसवायची का, यातून उत्पन्न वाढवायचं हे बघितलं आम्ही. पण संपूर्ण राज्याचा 11 वेळा अंदाजपत्रक मांडणं आणि त्या लोकांच्या गळी उतरवून राज्य चालवणं सोपी गोष्ट नाही. माझा प्रश्न असा होता, चव्हाण साहेबांचा विचार मांडणारे लोक भारतात किंवा राज्यात आता थोडीच राहिलेली आहेत. आपण असो, पवार साहेब असो, अजितदादांनी पण त्यांनी गेल्या 4-5 वर्षात ज्यांच्यासोबत गेले तिथं जाऊन पण त्यांनी चव्हाण साहेबांचा विचार जपलेला होता. असा नेता महाराष्ट्रासाठी आता इथून पुढं जाणं म्हणजे चव्हाण साहेबांचा विचार इथून पुढं संपायला लागलेला आहे. मग अशा वेळेला अजितदादांचं जाणं, चव्हाणचा विचार झालं काय. चव्हाणचा विचार म्हणजे गोरगरीब जनतेतल्या जातीविरहित मुलांना शिक्षण मिळावं. 900 रुपये सुरुवातीला आणि 1200 रुपये नंतर ज्या पालकांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांच्या मुलांना शिक्षण मोफत, फुकट शब्द वापरत नाही, मोफत. आणि त्यामुळं महाराष्ट्रातील पिढी नागनाथ कोतापल्ले काय, आमचा श्याम देशपांडे काय, गावातली आमची शेतातली पोरं सुकणीचे काय, बाहुलीचे काय, मारुलीचे काय, कडेगावचे काय, कशामुळे शिकली. अण्णांनी खायला प्यायला दिलं, कापड चोपड दिलं, पुस्तकं दिली आणि बोर्डिंग काढली. यशवंतरावांनी सवलतच देऊन टाकली, हीच सवलत. वसंतदादाने डब्याची सोय केली, एसटीचा डबा मोफत. आयाबाने सकाळी उठायचं, स्वयंपाक करायचा, डबा भरून एसटीत ठेवायचा. ती एसटी करायला लागली की सायकलून जायचं आणि एसटीचा डबा घ्यायचा. मग दोघांचा असो तिघाचा असो, एकाचा डबाच नाही आला तर दुपार त्याच्या डब्यावर भागायचे आणि सांजचे पण त्याचा आला की त्याच्या डब्यावर आपली भूक भागवायची. इतकं साधेपणा. फुलेंनी काय केलं? हेच केलं. सावित्रीबाईला शिकवलं, ती सातारा नायगावची आणि फुले कुठे नाही, कटकून सातारा जिल्हा. मग पुढे कुठे गेले? खानवडी, पुणे जिल्हा, सासवडजवळ. मी कलेक्टर होतो म्हणून मला माहिती आहे. सासवड, पुरंदर घ्या, हे आपले तालुके, शिवनेरी घ्या, जिथे शिवाय मी जन्माला, त्याच्या पायऱ्या मी केल्या सुरुवातीच्या. यातला मी काढून टाकायचं. केवळ दादांच्या आठवणी सांगत असताना शंभू महाराजांची जी शेवटच्या घटका त्यांनी तिथं मोडल्या आहे, तिथं जिजामातेचा आणि बाळ शंभूराजांचा एक पुतळा बसवलेला आहे. शंभूराजी समाधी आहे. आपण जर गेला पुढं कोरेगाव उभ्या रस्त्याला तर डाव्याचा वडू नावाचं गाव आहे, वडू. आता हे वडू कसं, शंभू महाराजांचं शव वडलं गेलं मग त्याचं वडू झालं. आणि तिथंच एक गाव आहे जिथं पाण्यात अस्थी टाकतात. मग ती आळंदी आहे, देहू आहे. हे सगळं पुण्याला पाहिलं.
देहूला ज्या काही पायऱ्या बांधल्यात त्यात पवारसाहेबांचा फार मोठा हिस्सा आहे. यांचाही आहे. पुणे जे सजवले हिरवगार टेकड्यावरती झाडं लावून त्यात पवारसाहेब आहेत, अजितदादा आहेत. गोरीग्राम यांचा कनवळू हा शब्द उघडा. साहेब तुम्ही आता मोठ्या साहेबांसोबत काम केले, अजितदादांसोबत काम केले होते. त्यांच्या घरातली ही तिसरी पिढी आता पवारांची आता राजकारणात आहे. त्या पिढीला आता एवढ्या मोठ्या दुःखातनं ह्यानंतर सावरताना कुणाकडं अशी सगळ्यांचीच यशस्वी चांगली आहे, पण ह्यातून ही माणसं सुद्धा विचारायची आहेत. पवार साहेबांचे सगळे म्हणून 6 भाऊ आणि 4 बहिणी वेगवेगळ्या क्षेत्रात. दिनकरराव पवार आप्पासाहेब शेती मॅनेजिंग डायरेक्टर प्रवरा सहकारी कारखाना, माधवराव जर्मनी, सूर्यकांत इंग्लंड, अनंतराव गावातच सगळं, प्रताप पवार सकाळ, शरदराव सर्वच काही, एन.डी. पाटलांची मंडळी सुरजबाई, ताई, आमची मीनाक्षी, मीना, डॉक्टर सासण्यात आहे. सगळे घरातली माणसं एकत्र येणं, बोलणं, सुखदुःखाच्या गप्पा, चर्चा, मदत फार जवळून पाहिले. राजकारणात जरी वेगळे झाले तर त्यांचे कौटुंबिक संबंध काय काका पुतण्यांचे तुटलेले नव्हते. राजकारणात वेगळं होणं आणि एकत्र येणं एकच गदिमांची ओळख. 2 ओंडक्यांची होय सागरात गाठ, एक लाट फोडी दोघा पुन्हा नाही गाठ. एकदा गाठ पडते पुन्हा भेट होत नाही. 2 ओंडके, एक वांडका इकडनं वाहत येतो, एक वांडका इकडनं वाहत येतो. दोन्ही वणक्यांची भेट होते, लागतात एकमेकाला. तो तिकडं जाऊन तिकडं पुन्हा भेट नाही. तसं राजकारणामध्ये किती पिढ्या पाहिल्या आपण. आज ज्याच्या गळ्यात हात टाकलाय त्याला उद्या मारा उठतो. नाही, पुन्हा एकत्र यावे सगळे मिळून या देशाचं महात्मा फुले, आंबेडकर, सावित्रीबाई, शाहू महाराज, कर्मवीर अण्णा, बापूजी साळुंखे, किती मोठ्या जरा मामा, शिक्षण क्षेत्रातली सगळी मंडळी, दांडेकर मामा एस पी कॉलेज, ज्यांचं शव पुण्यावरून आळंदीला वाहून नेलं खांद्यावर, वारकरी पंथात लोक. अशा विपरीत परिस्थितीत सर्वांनी एक यायला पाहिजे आणि पुढे महाराष्ट्राला एक चांगलं नेतृत्व त्यांच्या घरातून सुसंस्कृत करावं, शोभेल अशी भाषा वापरावी. एकच शब्द 2 तऱ्हेने वापरत होते. आनंद म्हणजे नंद आहे. नंदागिरी जन्म आहे का? जन्म तुरुंगातला, वाहून कोण नेलं? वसुदेवाला. कोणाच्या घरी? यशोदेच्या घरी. तिथं नंद वाढला. नंद. जसं आनंद, नंद आणि आनंद जोडलं की आनंदच असतो. प्रमोद, मोद म्हणजे आनंद, प्र म्हणजे आणखी वाढलेला. तसं एकमेकाशी भेटावं, बोलावं, गळ्यात पडावं आणि प्रेमानं एकमेकाला हात द्यावा. हे धोरण जर आपण स्वीकारलं तर आज महाराष्ट्राची परिस्थिती, कालचा तो गणेशोत्सवातला रथ हा दिल्लीमध्ये पहिला आला. अष्टविनायकाचा रथ दिल्लीत पहिला येतो. भावभावनिक ऐक्य एक राहतं. जातीपातीपासून लांब राहणं आणि एकमेकाच्या प्रेमानं सण साजरे करणं, कौतुक करणं हा महाराष्ट्राचा धर्म आहे. आपली जी भावना आहे सर्वांनी एक व्हावी, पूर्ण महाराष्ट्राची भावना आहे की सर्व कुटुंब एक व्हावं आणि त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं. कारण त्यांच्यात ते गट्स आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्र उभा केला तेव्हा नागपूर ही उपराजधानी केली. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे, महाराष्ट्राची राजकीय राजधानी मुंबई, पण राजकीय उपराजधानी मध्य प्रदेशची राजधानी नागपूर होती, ती केली. केवढा मोठा विशाल दृष्टिकोन. मग औरंगाबाद, आत्ताचं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. त्यामुळं या सगळ्या नगऱ्या आहेत. अमरावती आहे, ती मूळची अमरावती आहे.
मूळ अमरावती आंध्रामध्ये. आणि अमरावती आणि उमरावती, हां. त्यामुळे जिथे तिथे भाषा आहे. आणि त्यामुळं मराठी भाषिकांचं हे वैभवशाली राज्य 1 मे 1960 रोजी ज्यांनी संस्थापित केलं, त्या यशवंतांच्या कर्तृत्वानं गाजलेल्या या प्रीतिसंगमाच्या एका गावी मी राहणारा आणि उत्तम प्रकारचं संस्कार असलेली बारामती आर्या मोरोपंतांची केकावली ज्या गावातनं घुमली ते गाव, आणि संत सुखूचं मंदिर असलेली संत सुखू पंढरीची ज्या गावामध्ये आहेत, त्या दोन्ही गावामध्येच वाढलेली संस्कृती महाराष्ट्रानं स्वीकारावी आणि पुन्हा आपण नव्या दामानं नव्या जोमानं थोडंसं दुःख बाजूला सारून कर्तृत्व गाजून नव्या पिढीनं एकमेकाला हात द्यावा, जुन्या पिढीनं नव्या पिढीला आधार द्यावा, चांगलं केलं तर पाठीवर थाप मारावी आणि चुकून काय केलं एक थोबाडीत द्यावी. हीच मराठी आहे. थोबाडीत देणं म्हणणं हा शब्द जरा हे आहे, रायच वाटतंय. पण तोच योग्य आहे. कांदा. निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आदर, श्रीमंत योगी असा छत्रपतींचा महाराष्ट्र पुन्हा घडावा. शंभूराजांचा शाहूराजांचा सातारा पुन्हा निर्माण व्हावा आणि शनिवारवाडा पुन्हा गाजावा रावबाजीचा, अशी अपेक्षा राहणारा आदरणीय माझे चिरंजीव अजितदादा यांच्या दुःखदिनाचं दुःख उराशी बाळगून त्यांच्या स्मृती सतत जपून त्यांच्याच बाण्यानं आणखी लोकसेवा घडावी, तेवढी परमेश्वरानं आम्हाला उरलेल्या आयुष्यात ताकद द्यावी, एवढीच प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.